नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आत्ता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. जिलेटिनच्या कांड्या सापडलेली स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती एनआयएच्या कार्यालयामध्ये आता चाचणीसाठी आणण्यात आली आहे. पुन्हा एकदा फॉरेन्सिकची टीम या गाडीची तपासणी करणार आहे आणि या गाडीच्या माध्यमातून आणखी काही धागेदोरे हाती येतील अशी आशा एनआयएला आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. जिलेटिनच्या कांड्या सापडलेली स्कॉर्पिओ गाडी आता एनआयएने आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि आज पुण्याहून दाखल झालेली फॉरेन्सिकची टीम या संपूर्ण गाडीचा पुन्हा एकदा फॉरेन्सिक रिपोर्ट फाईल करणार आहे. आणि आपण जे बघतोय टो करून ही गाडी इथे आणण्यात आलेली आहे. साधारणपणे क्राईम ब्रांचच्या ताब्यामध्ये 28 दिवस ही गाडी होती आणि त्यानंतर आज या गाडीचा पुन्हा एकदा तपास करण्यात येणार आहे. या गाडीतून साधारणपणे 20 जिलेटिनच्या कांड्या, 8 नंबर प्लेट आणि धमकीचं पत्र मिळालेलं होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एनआयए कशा पद्धतीने फॉरेन्सिक रिपोर्ट मांडतंय आणि पुन्हा एकदा फॉरेन्सिक रिपोर्ट करत असताना काय नेमके महत्त्वाचे मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज पुण्याहून दाखल झालेली ही जी फॉरेन्सिकची टीम आहे ती आता या स्कॉर्पिओ गाडीची पुन्हा एकदा तपासणी करणार आहे आणि नेमके या तपासातनं वाझे यांच्या विरोधात काही पुरावे आढळत आहेत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बघूयात मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये काही वेळातच एटीएसची पत्रकार परिषद पार पडते. मनसुखच्या हत्येचा गुंता या एटीएसच्या पत्रकार परिषदेतनं सुटेल असं सगळ्यांनाच वाटतं. त्याबद्दलची उत्तरं जी आहेत ती सगळ्यांना मिळतील असा एकूण दावा केला जातो. आणि यापूर्वी एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली होती ज्यात त्यांनी लवकरच म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय सांगता येईल या पत्रकार परिषदेबद्दल? अजित, थोड्याच वेळात एटीएसच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होते. यापूर्वी जर आपण बघितलं तर एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती ज्यात त्यांनी याचा उलगडा झाला. महाराष्ट्राचे मुंबई श्री जगजित सिंग साहेब आपणास तपासाची ब्रीफ देणार आहेत. यापुढे सुद्धा तपासामध्ये वेळोवेळी प्रगतीनुसार आपणास माहिती देण्यासाठी दहशतवाद विरोधी कार्यालयात बोलविण्यात येईल. श्री सिंग साहेब आपणास ब्रीफ देणार आहेत. कोणतेही प्रश्न घेणार नाहीत. ब्रीफ संपल्यानंतर संपूर्ण ब्रीफ आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यात येईल. जय हिंद. नमस्कार. दिनांक 6 मार्च 21 रोजी मुंब्रा पोलीस ठाणे अपमृत्यू क्रमांक 3921 या मनसुख हिरेन याच्या मृत्यू संदर्भातील प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. दिनांक 7/3/21 रोजी दहशतवाद विरोधी पथकाने सदर गुन्ह्याची सर्व कागदपत्रे प्राप्त करून त्याच दिवशी मयत मनसुख हिरेन याची पत्नी श्रीमती विमला हिरेन याचा सविस्तर जबाब नोंदविला. सदर जबाबमध्ये त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने त्याचे पतीचा खून केला असावा असा संशय फिर्यादमध्ये व्यक्त केला. म्हणून श्रीमती विमला हिरेन याच्या जबाबावरून त्याच दिवशी दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाण्यास खून, अपराध संबंधी पुरावे नष्ट करणे, कट रचणे व संगनमत करून खून करणे या संदर्भात गुन्हा क्रमांक नंबर 12/21 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यातील घटनास्थळी कोणताही पुरावा सापडलेला नव्हता. तपासी अधिकाऱ्यांनी तपासमध्ये मृतदेहाच्या अंगावर संशयित आरोपीकडून घेऊन जाणारे कोणताही पुरावे मिळालेले नव्हते. गुन्हा नोंद केल्यास दुसऱ्या दिवशी दिनांक 8/3/21 रोजी फिर्यादमधील संशयित आरोपी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी चौकशीमध्ये त्याचे विरुद्ध सर्व आरोप फेटाळून लावले. नमूद स्कॉर्पिओ गाडी ही आपल्या ताब्यात कधीही नसल्याचे सांगितले व मृत व्यक्तीसोबत कोणत्याही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच सदर गुन्ह्याचे
मध्ये त्याचा कोणताही सहभाग नसल्याबाबत आणि त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. परंतु दहशतवाद विरोधी पथकाच्या तपास अधिकाऱ्यांनी सचिन वाझेचा जबाब खोटा असल्याचे पुरावे प्राप्त केले असून त्याच्या गुन्ह्यामध्ये नक्की काय सहभाग आहे याबाबतची पुढील चौकशी चालू आहे. अशी परिस्थितीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने प्रथम चौकशीत प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात वापरण्यात आलेले सिम कार्डचा शोध लावला. सदरचे सिम कार्ड हे मुंबईमध्ये पत्त्याचे क्लब व बेटिंग घेणाऱ्या इस्माने सचिन वाझे याचे सांगण्यावरून त्याच सिम कार्ड त्याचेकडे बुकी म्हणून काम करणारे नोकराने गुजरात येथील त्याच्या ओळखीचे इस्माकडून प्राप्त करून घेतली. सदरची सिम कार्ड ही गुजरातच्या एक कंपनीचे नावे खरेदी केल्याचे निष्पन्न होते. प्राथमिक चौकशीत सदरची सिम कार्ड ही बुकी नरेश रमणिकलाल गौर याने सचिन वाझे याचे सांगण्यावरून आरोपी विनायक शिंदे यांच्याकडे दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नरेश रमणिकलाल गौर व विनायक शिंदे यास दिनांक 21/3 रोजी 9 वाजता अटक करण्यात आलेली आहे. विनायक शिंदे हा मुंबई पोलीस दलातील 2007 मध्ये वर्सोवा येथे झालेल्या लखन भैया बनावट चकमक प्रकरणातील आजीवन कारावासाची शिक्षा झालेला आरोपी आहे. तो सध्या मे 2020 पासून कोरोनाचे साथीच्या आजाराच्या कारणावरून पॅरोल रजेवर असताना त्यांनी हा अपराध केलेला आहे. त्यांनी मृतकाशी संपर्क केला, त्याला बोलवून घेतले व हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याबाबतचे तपासामध्ये पुरावे प्राप्त झालेले आहेत. अटक झालेले आरोपी यांना घटनास्थळी सोबत घेऊन जाऊन गुन्हा कसा केला याबाबतचे प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहे. सदर अटक व पाहिजे आरोपी यांनी घरे, कार्यालय व गोडाऊन इत्यादी ठिकाणी छापा टाकून गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण चालू आहे. आरोपी गौड याच्या मार्फत मागवलेले 14 सिम कार्डपैकी काही सिम कार्ड ॲक्टिवेट करून विनायक शिंदे याच्याकडे दिल्याचे आणि विनायक शिंदे याने सदरचे सिम कार्ड इतरांकडून देऊन त्याचा वापर गुन्ह्यात केल्याचे सुद्धा तपासात निष्पन्न होत आहे. सदर सिम कार्ड ज्या मोबाईलमध्ये वापरली गेली त्यामधील काही फोन व सिम कार्ड आरोपीने नष्ट केले असल्याची प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे. अटक आरोपी याचेकडे करण्यात आलेली चौकशी, त्यामधून मिळालेल्या माहितीचे केलेले तांत्रिक विश्लेषण आणि त्याचप्रमाणे गुन्ह्याशी संबंधित संशयित इसमाकडे केलेली चौकशी याच्या आधारे मिळालेल्या माहिती अनुसार दामन दीव येथे तपासकामी रवाना झालेले पथक गुन्ह्याच्या वापरल्या संशय असलेल्या व्हॉल्वो कार व संशयित इसमासह मुंबईत आज दिनांक 23/3/21 रोजी परत आलेले आहेत. सदरची कार गुन्ह्यात वापरली अगर कसे याबाबत सदर कारची FSL कलिना मुंबई यांच्याकडून तपासणी करण्याचे काम चालू आहे. सदर गुन्ह्यात संशयाची सखोल चौकशी झाल्यानंतर आणखी काही इसमांना अटक होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे बरेच नाव आहेत, बरेच संशयित आहेत. फक्त पुरावे गोळा करण्याचा काम बाकी आहे, तो सुद्धा होईल. गुन्ह्याच्या अनुषंगे बराचसा परिसर, ऑफिसेस आणि मार्गावरील CCTVचे फुटेज घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे इतर महत्त्वाचे ठिकाणाचे CCTVचे फुटेज प्राप्त करण्याचा कामकाज चालू आहे. आरोपींनी काही ठिकाणाचे CCTV फुटेज प्राप्त करून नष्ट केल्याचे पुरावे सुद्धा समोर येत आहेत. तपास पथकाने तपासामधील आजपर्यंत झालेल्या तपासासंदर्भात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंद केलेले आहेत. काही महत्त्वाचे साक्षीदार कोर्टासमोर कलम 164 CRPC प्रमाणे जबाब देण्यास तयार आहेत. त्यानुसार कारवाई चालू आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे हा राष्ट्रीय तपास यंत्रणा याचे दिनांक 25/3/21 पर्यंत पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे सदर गुन्ह्याबाबत कसून चौकशी करणे
आवश्यक असल्याने त्यांच्या विरुद्ध ट्रान्सफर वॉरंट प्राप्त केले असून NIA कोर्टमध्ये आरोपीचा ताबा घेण्याकरता आम्ही 25 तारीखला तिकडे अपील करू. सदर आरोपीचा ताबा घेऊन त्याची कसून चौकशी करण्यावरून दहशतवाद विरोधी पथक गुन्ह्याच्या मूळशी जाऊन गुन्ह्याच्या संपूर्ण कट उघडकीस आणेल याची आम्हाला खात्री आहे. गुन्ह्याचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर चालू असून दहशतवाद विरोधी पथकची विभिन्न पथके रात्रोदिवस अथक परिश्रम करीत आहेत व गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरोपीने CCTV फुटेज नष्ट केल्याचं या ठिकाणी ATSच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि विनायक शिंदेला अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विनायक शिंदेनीच मनसुख हिरेनला बोलवलं होतं आणि या मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण यातले बघितले तर या सगळ्या प्रकरणात जे सिम कार्ड वापरण्यात आले ते गुजरात इथून आणण्यात आलेले होते, ते ताब्यात घेण्यात आले. बनावट नावावर हे सिम कार्ड घेतले गेले. नरेश गौरला अटक करण्यात आली. यामध्ये विनायक शिंदेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. विनायक शिंदेनेच मनसुखला बोलवलं होतं. विनायक शिंदेचा हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मोबाईल फोन आणि सिम कार्ड मनसुख हिरेनचा तो नष्ट करण्यात आला आणि आता वोल्वो गाडी जी मनसुखच्या हत्येकरता वापरली गेली का ती गाडी याची चौकशी केली जाते. त्याचबरोबर सचिन वाझेचा ताबा परत मिळावा यासाठी ट्रान्सफर ऑर्डर मिळाली असल्याचं देखील ATSच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. NIA कोर्टात वाझेचा ताबा घेण्यासाठी ATS जाणार आहे आणि तसे प्रयत्न केले जातील असं सांगण्यात आलंय. ATSनं आपल्या तपासात दमणमधून वोल्वो कार जप्त केलेली आहे. अनेकांचे जबाब यामध्ये नोंदवण्यात आलेत आणि मनसुखच्या पत्नीने वाझे विरोधात जबाब दिला, पण घटनास्थळी पुरावा सापडला नाही असं देखील ATSच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. बहुतांशी पुरावे हे आरोपीने नष्ट केले, पण ATS तपास करत असल्याचं ATSच्या वतीने सांगण्यात आलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, तसं बघायला गेलं तर या पत्रकार परिषदेतनं काही महत्त्वाचे खुलासे होतील असं सांगण्यात आलं, पण जे मुद्दे या ठिकाणी समोर आले त्याचं काय विश्लेषण आपण करू शकतो? विशाल, विश्लेषण काय करायचं हाच मेन मुद्दा आहे. कारण का ATSला अनेक प्रश्न होते किंवा ATSने अनेक खुलासे करणं गरजेचं होतं. याबाबत ATSने कोणताच खुलासा केलेला नाहीये. जे आतापर्यंत प्रसारमाध्यमांमध्ये किंवा तपासून समोर आलेलं आहे तेच फक्त 2 पानी ब्रीफ जे आहे ते त्यांनी वाचून दाखवलेलं आहे. मुळात जी वोल्वो गाडी सापडलेली आहे त्याचा फक्त एक त्यांनी नवीन उल्लेख केला की ही गाडी हत्येमध्ये वापरण्यात आली असावी. याबद्दल कलिनाची फॉरेन्सिक टीम जी आहे त्याची आम्ही चाचणी करतोय. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नेमकं या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त पहिल्यांदा ATSच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या व्यतिरिक्त सचिन वाझे हा आरोपी आहे हे मान्य केलेलं आहे आणि त्याच अनुषंगे फक्त 2 वाक्यामध्ये सचिन वाझे हा आरोपी आहे, तो NIA कोर्टात आहे आणि त्याला आमच्या ताब्यात घेण्याकरता ट्रान्सफर वॉरंट जे आहे ते आम्ही ते मिळवलेलं आहे आणि NIA कोर्टामध्ये त्या संदर्भात आम्ही मागणी देखील करणार आहे. हेच फक्त अधिकृतपणे पहिल्यांदा ATSचे कोणते अधिकारी जे आहेत ते बोललेले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी सर्व माहिती जी आहे ती फक्त न्यायालयामध्ये दिली होती आणि त्यामध्ये फक्त सचिन वाझे हा पाहिजे आरोपी आहे असं सांगितलं होतं. पण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सचिन वाझे हा आरोपी आहे हे ATSच्या चीफने ATS चीफने जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. तर या प्रकरणामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का किंवा हत्या कशा पद्धतीने करण्यात आली, गाड्या जे वापरण्यात आलेल्या आहेत त्यांचा नेमका रोल काय आहे किंवा इथं सिम कार्ड जे वापरण्यात आलेले आहेत त्याचा नेमका ट्रेल काय आहे, आणखीन किती आरोपी आहेत याच्यामध्ये, त्या रात्री नेमकं त्या रात्री 10 म्हणजे 4 मार्चच्या रात्री 10 ते सकाळी 5 मार्चच्या सकाळी 10 पर्यंत नेमकं काय घडलं, त्या तपासात काय डेव्हलपमेंट झाली आहे का, असे विविध प्रश्न आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती ATSनं देणं टाळलेलं आहे. 2 पानाचं ब्रीफ घेऊन ते आले, त्यांनी ते वाचलं आणि सरळ निघून गेले. म्हणजे याचा अर्थ ATSला फक्त एवढं सांगायचं होतं की या प्रकरणामध्ये सचिन वाझे हा आरोपी आहे. यातून ATSला काय संकेत द्यायचा होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र पहिल्यांदाच ATSच्या अधिकाऱ्यांनी येऊन हे समोर मान्य केलेलं आहे किंवा स्पष्ट केलेलं आहे
की सचिन वाजे या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याचा ताबा आम्ही लवकरच घेणार आहोत. विशाल, म्हणजेच सचिन वाझे हा आरोपी असल्याचं यावरती शिक्कामोर्तब करत असताना काही मुद्दे मात्र एटीएसने स्पष्ट केलेले नाहीयेत. कदाचित तो तपासाचा भाग असेल किंवा त्याचा उलगडा एटीएसला झालेला नाहीये का? बरोबर आहे विशाल, पण जर आपण पाहिलं तर जो तपास आहे त्यात नेमकी किती गती आहे किंवा यात नवीन कोण अधिकारी आहेत, यात नवीन काही लोकांचा सहभाग आहे का? कारण का जर आपण पाहिलं तर मनसुखची हत्या करण्यात आलेली आहे, त्यात सचिन वाझे आरोपी आहे, 2 आरोपी अटकेत आहेत, हे याआधी आलेलं आहे. पण ही हत्या कशी करण्यात आली, या हत्येमागे नेमकं काय रिझन होतं, मनसुखची हत्या का करण्यात आली, त्याचबरोबरीनं हत्येकरता काय काय वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वारंवार हा उल्लेख जो आहे तो अस्पष्ट आहे की मनसुखचा मृत्यू नेमका कशामुळे झालेला आहे. त्या संदर्भात देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. तर आपण दुसरा अजून एक पाहिलं असेल तर त्या रात्री नेमकं काय घडलं किंवा मनसुखचा जो मृतदेह सापडला होता त्या मृतदेहावरती कोणत्याही प्रकारे ओरखडे नव्हते किंवा कोणत्याही प्रकारे जबरदस्ती मारण्यात आलेला आहे किंवा त्याची हत्या झालेली असे कोणतेही पुरावे नव्हते असं पोस्टमॉर्टम अहवालामध्ये समोर आलं होतं. असं असताना देखील या अशा पद्धतीनं कुठल्याच प्रश्नांची उत्तर न देता एटीएसने थोडक्यात आपली प्रेस कॉन्फरन्स केली आणि नंतर ती संपवली. याचा नेमका अर्थ काय समजायचा? फक्त सचिन वाझे हा आरोपी आहे हेच अधिकृतपणे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगणं हा नेमका कोणाला इशारा होता का, हे देखील यावरून आपण जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. या पत्रकार परिषदेतनं काही महत्त्वाचे मुद्दे किंवा त्यांचा खुलासा जरी झालेला नसला तरी एक महत्त्वाचा मुद्दा यातला की सचिन वाझेचाच या संपूर्ण प्रकरणामध्ये हात असल्याचं आणि तो आरोपी असल्याचं एटीएसच्या प्रमुखांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय आणि त्या अनुषंगाने आता पुढला तपास सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक्सटॉर्शन इज बीइंग डन. हमें उम्मीद थी कि मुख्यमंत्री कार्रवाई करेंगे, लेकिन दोषियों के खिलाफ कार्रवाई करने की बजाय एक ऑनेस्ट बहादुर महिला पदाधिकारी रश्मि शुक्ला नाम है शायद, उसको सिविल डिफेंस का डीजीपी बना दिया गया क्योंकि अपनी सीनियरिटी में वो उस अवसर पर पहुंच गई थी. और जो बताया देवेंद्र जी ने 10 फीट बटा 10 फीट का उसका एक क्यूबिकल था और ये दोनों ने महाराष्ट्र छोड़ दिया. आज ये बताना जरूरी है कि ये दोनों डीजीपी और जो एक तो डायरेक्ट जनरल ऑफ पुलिस थे सुबोध जायसवाल, आई अंडरस्टैंड ही इज नाउ इन सीआईएसएफ डीजीपी, और रश्मि शुक्ला इतना डिमोरलाइज थी कि वो सेंट्रल डेपुटेशन पे आई, शायद वो भी कहीं पर मुझे बताया गया है कि सीआरपीएफ या कहीं पर वो एडिशनल डीजीपी है. ये क्या हो रहा है महाराष्ट्र में? मतलब आप डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस, महाराष्ट्र ऐसे बड़े सेंसिटिव स्टेट, मुंबई इज द फाइनेंशियल कैपिटल ऑफ इंडिया, वहां पर डीजीपी अपने एक इमीडिएट नंबर 2 जो कि पूरे सीआईडी की हेड है, उसकी इंक्वायरी रिपोर्ट भेज रहे हैं सीएम को. बताइए और कार्रवाई करवाइए. कार्रवाई तो दूर, दोनों इन ईमानदार अफसर्स को पनिश किया गया. ये इससे बड़ा दुर्भाग्य कोई हो नहीं सकता. अब थोड़ा मैं अपने इस पूरे विषय को एक ट्रायंगल के रूप में आप में प्रस्तुत करता हूं. सचिन वाजे सस्पेंडेड था लगभग 15-16 वर्ष तक, शिवसेना का मेंबर बनता है, उसको कोरोना काल में रीइंस्टेट करते हैं. क्या कहते हैं? बहुत से पुलिस वाले बीमार पड़ रहे हैं इसलिए उनकी जरूरत है. रीइंस्टेट किया तो सिर्फ एक इनको किया और 4 कांस्टेबल को किया. ये रीइंस्टेट होने के साथ एंटिया का घटना सामने आती है, जो जिलेटिन बार मिली है, एक्सप्लोसिव सब्सटेंस है. उस पर भी एक विषय मुझे कहना है, अभी मैं आऊंगा. और उसके बाद उन्हें 100 करोड़ वसूली का टारगेट दिया जाता है, क्योंकि जो इनका अतीत रहा है उसके बारे में बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी.
तो ये डिलीवर कर सकते हैं। उनको दिया गया, जो पुलिस कमिश्नर ने बताया। अब मैं ये जो टारगेट की बात की जा रही है, इसके पहले मैं एक बात आपको बताना चाहूंगा, और ये बात बहुत गंभीर है। आपको मालूम है वो जो कि जो हमारे स्कॉर्पियो गाड़ी मिली थी उसमें जिलेटिन मिला था, ठीक है, याद करिए आप। ये एक्सप्लोसिव सब्सटेंस है और नेशनल इन्वेस्टिगेटिव एजेंसी में ये एक शेड्यूल्ड ऑफेंस है कि कहीं पर अगर कोई एक्सप्लोसिव सब्सटेंस मिलता है तो उसकी जांच एनआईए करेगी। एनआईए उसकी जांच कर रही है, ठीक है। और एनआईए के सेक्शन 8 में एक बात का और प्रावधान है कि अगर कोई कनेक्टेड ऑफेंस होता है तो उसकी भी जांच एनआईए ही करेगी। ये जो उस गाड़ी का मालिक है, इसका नाम मनसुख हिरेन। अभी जो प्रेस कॉन्फ्रेंस थी एंटी टेररिज्म स्क्वाड महाराष्ट्र की, वो उसके बारे में थी। उसमें भी सचिन वाजे का नाम आया है, वो एक अलग विषय है। लेकिन जहां तक मेरी जानकारी है, एनआईए ने रिक्वेस्ट किया है अंडर प्रॉपर ऑथराइजेशन कि इस मनसुख हिरेन के मृत्यु या हत्या की जांच हमें दे दी जाए, क्योंकि उसके तार जुड़े होंगे। वो अभी तक महाराष्ट्र सरकार ने एनआईए को नहीं दिया है। क्यों नहीं दिया है? अगर एनआईए पूरे उस जिलेटिन, उस गाड़ी के पूरे मामले की जो एक्सप्लोसिव सब्सटेंस है जांच कर रही है, तो उस जांच में अगर उस गाड़ी के मालिक की संदेहास्पद मृत्यु होती है तो वो जिम्मेवारी एनआईए को क्यों नहीं दी जा रही है? क्या इस बात से हम ये निष्कर्ष निकालें कि जो इसके सस्पिशियस सर्कमस्टेंसेस ऑफ कॉन्स्पिरेसी है उसकी ईमानदार जांच को रोका जा रहा है? हम कोई टिप्पणी नहीं कर रहे हैं। सचिन वाजे ने उनको मरवाया, मुंबई की एटीएस बहुत तेजी से उस पर अपनी गाड़ी भगा रही है ताकि जांच को वाजे पर ही रोक दिया जाए। इस पूरे मामले की व्यापक जांच क्यों नहीं होनी चाहिए? ये बहुत गंभीर सवाल है। आप ही लोगों ने मीडिया में चलाया था कि कुछ जिलेटिन के तार किसी दूसरे प्रदेश के जेल से भी लिंकेज है ना, याद करिए अपने रिपोर्टिंग को आप लोग। तो ये क्यों नहीं होना चाहिए? मैं फिर कहूंगा, अगर भारत की एनआईए एक उद्योगपति के घर के सामने जो मिली है गाड़ी जहां से जिलेटिन रिकवर हुआ, उसके पूरे मामले की जांच कर रही है, तो अगर उस गाड़ी का तथाकथित मालिक से संदेहास्पद परिस्थितियों में मृत पाया जाता है तो उसकी जांच को क्यों रोका जा रहा है? ऑब्वियसली देयर आर लॉट ऑफ सस्पिशियस सर्कमस्टेंसेस सराउंडिंग। देखिए, हम किसी का पक्ष नहीं ले रहे हैं, कोई पदाधिकारी हो पुलिस का, चाहे वो डीजीपी पूर्व के हो या क्राइम की हेड हो, हम सिर्फ तथ्यों को पब्लिक डोमेन में ला रहे हैं। The BJP would like to clarify clearly and categorically that we don't wish to take the side with anyone. We are only bringing the fact into the public domain, including all the suspicious circumstances, which raises very sensitive questions, जो कि बहुत ही संदेहास्पद सवाल पैदा करते हैं। आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या पत्रकार परिषद घेत सध्या राज्यामध्ये सचिन वाजे प्रकरणाच्या विषयाला घेऊन ज्या घडामोडी करतात त्यावरती भाष्य केले आणि काही गोष्टींची मागणी करताना ते दिसले। त्यानंतर वेळ झाले का ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर बघूयात पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात अनेक गौप्यस्फोट करत फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. फोन टॅपिंग प्रकरणातील सबळ पुरावे घेऊन केंद्रीय गृह सचिवांची संध्याकाळी भेट घेणार असून यामध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. पेन ड्राईव्हमध्ये टॅपिंग प्रकरणाचे अनेक सबळ पुरावे असल्याचं पत्रकार परिषदेत फडणवीसांनी स्पष्ट केलं. तसंच मुख्यमंत्र्यांना टॅपिंग प्रकरणाची माहिती असूनही केवळ सरकार वाचवण्यासाठी त्यांनी प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांचं खंडन केलंय. सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान फडणवीसांच्या माध्यमातून सुरू असून त्यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचा दावा मलिकांनी केला. फोन टॅपिंगचा हा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला त्या कमिशनर इंटेलिजन्सला शिक्षा देण्यात आली. त्यांच्या नंतरच्यांना प्रमोशन दिलं असा आरोप फडणवीसांनी केला. तर फोन टॅपिंग अनधिकृत होतं आणि त्यामुळेच त्या अधिकाऱ्याला वेगळ्या पद्धतीने शिक्षा म्हणून बसवण्यात आल्याचं मलिकांनी सांगितलं. उलट हा सगळा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला त्या कमिशनर इंटेलिजन्सलाच त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आली. त्यांचं प्रमोशन डीजीचं होतं, सिनियर मोस्ट होते, आता थांबवलं. त्यांच्या नंतरच्यांना ॲडव्हान्स प्रमोशन दिलं आणि त्यांना प्रमोशन देणं आवश्यकच होतं कारण त्यांचे सीआर चांगले होते. म्हणून त्यांना एक विशेष पोस्ट तयार केली. ती कॅबिनेटच्या अप्रुव्हल शिवाय डीजी सिव्हिल डिफेन्स 10x10चं केबिन आणि त्यांना त्या ठिकाणी प्रमोशन दिल्याचं दाखवलं आणि त्यांच्यावर अन्याय केला. ते फोन टॅपिंग इल्लीगल होता त्यामुळे त्या अधिकाऱ्याला वेगळ्या पद्धतीने शिक्षा म्हणून एक नवीन पद निर्माण करून त्यांना त्या ठिकाणी बसवण्यात आला. कारण ही अधिकारी बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होती. सरकार बनवत असताना सर्व महत्वाचे जे नेते होते सरकार बनवत असताना त्यांचे पण फोन टॅप करण्याचा उद्योग या रश्मी शुक्लांनी केला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय गृह सचिवांकडे करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. तर सरकारला बदनाम करण्याचं कट कारस्थान भाजप आणि फडणवीसांच्या माध्यमातून होतं, आज ते उघडे पडले असं प्रत्युत्तर मलिकांनी दिलंय. मी आज दिल्लीला चाललोय. माननीय गृह सचिवांना मी भेटून ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांना सील्ड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे देतोय. सगळे माझ्याकडे पुरावे हे त्यांच्याकडे मी देतोय आणि मी त्यांना विनंती करणार आहे की याच्यामध्ये IPS ऑफिसरचे कस्टोडियन ते असल्यामुळे याची सीबीआयची इन्क्वायरी ही त्यांनी करावी अशा प्रकारची मी मागणी करणार. कुठेतरी सरकारला बदनाम करण्याच्या कट कारस्थान हे भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे. आज ते उघडे पडले. जे काही माहिती त्यांनी दिली हे सगळी अत्यंत खोटी माहिती होती आणि त्यांनी सांगितलंय की मी गृह सचिवांकडे केंद्रात जातो, तो राज्यपाल यांच्या माध्यमातून हा सगळा रिपोर्ट मागवेल. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राच्या सरकार बदनाम करण्याच्या कट कारस्थान, सरकार पाडण्याच्या कट कारस्थान आता राजकीय दृष्टिकोनातून करता आला नाही. त्या अधिकाऱ्यांना हातात घेऊन कुठेतरी सरकारला बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस हे स्वतः करताय. तर या बदल्यांवरून डीजींनी प्रश्न उपस्थित केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तर डीजी शिफारसी करतात त्याच बदल्या होतात, कोणाच्या बोलण्यावर बदली होत नाही असं मलिकांनी स्पष्ट केलंय. त्यावेळी डीजी साहेबांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. डीजी म्हणाले की यांचं पोस्टिंग करणं योग्य नाही. पण ज्यावेळेस डीजींच्या लक्षात आलं की दबावात हे पोस्टिंग होत आहे त्यावेळी तत्कालीन डीजी सुबोध जयस्वाल यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं. त्यांनी सांगितलं पाप माझ्या हातून करवू नका, तुम्ही कारवाई पण करत नाही आणि म्हणून त्यांनी सेंट्रल डेप्युटेशन घेतलं आणि COI कमिशनर इंटेलिजन्स यांनी देखील सेंट्रल डेप्युटेशन घेतलं आणि म्हणून अतिशय पोलीस दलाला आणि गृह विभागाला लाजिरवाणा अशा प्रकारचा सगळा प्रकार आहे. डीजीने जे केलेलं आहे बदल्यांच्या बाबतीत घेवाणदेवाण आहे. म्हणजे ACS होम हे बोर्डाचे अध्यक्ष आहे. डीजी स्वतः त्या समितीमध्ये मेंबर असताना ते जे शिफारसी करतायत तेच बदली होते. कुणाच्या बोलण्यावर बदल्या होत नाही. खालच्या पातळीचे जे बदली आहे एस्टॅब्लिशमेंट कमिटी 2 त्याचे अध्यक्ष डीजी स्वतः जयस्वाल असताना त्यांनी शिफारस केलेले तेच बदल्या झालेल्या आहेत.
इतकं सर्व समोर येऊनही मुख्यमंत्र्यांनी कुठली कारवाई केली नाही, सीआयडी काय एपीआयची चौकशी केली नाही असा आरोप फडणवीसांनी केला. हिंमत असेल तर फडणवीसांनी डाटा देऊन दाखवा, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो की नाही बघा, असं प्रत्युत्तर मलिकांनी दिलं. यातनं खूप मोठा रॅकेट हे तयार झाला आहे आणि याच्याशी सरकारमधल्या गृहमंत्रालयातल्या गृहमंत्र्यांचे लोकांचे सगळ्यांचे संबंध हे दिसत आहे आणि म्हणून त्यांनी तात्काळ या संदर्भातला सगळा रिपोर्ट डीजी साहेबांच्या थ्रू एसीएस होमला दिला. एसीएस होम साहेबांच्या माध्यमातून तो रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेला. मुख्यमंत्र्यांनी तो पाहिला, त्यांनी ते ऐकलं, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. 8 ऑगस्ट 2020 आजपर्यंत त्या रिपोर्टवर कुठलीही कारवाई झाली नाहीये. आपण जर बघितलं तर डीजी साहेबांनी स्पष्टपणे आपल्या पत्रात म्हटलेलं आहे की फार सिरियस आहे आणि याची सीआयडीची चौकशी केली पाहिजे. सीआयडी सोडा, साधी पीएसआयची एपीआयची चौकशी देखील त्या ठिकाणी त्यांनी या बाबतीत केली नाही. 6 GB ने देशातल्या करोडो जीबीचा डेटा घेऊन जे त्यांना जे करायचं डाटाचा उद्योग, हे भाजपवाल्यांना डाटा आटापेक्षा जास्त महत्वाचं वाटते आणि या डाटेला जे काही असेल त्यांनी डाटा बेकायदेशीर फोन टॅप केला असेल, त्याचा वापर देवेंद्रजी करत असतील तर निश्चित रूपाने हा गुन्हा आहे आणि त्यांनी डाटा कोणाला दिला नाही. हिंमत असेल तर डाटा देऊन दाखवा, त्यांच्यावर गुन्हा दाखल होते की नाही बघा. नवाब मलिकांची पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. गेल्या 2-3 दिवसांपासून राष्ट्रवादीकडून जे खुलासे येत आहेत तो केविलवाणा बचाव असल्याचं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय. म्हणजे मुळामध्ये अहवाल होता की नाही हे तर पहिल्यांदाच तुम्ही मान्य करा. खरं म्हणजे रश्मी शुक्ला हे या त्याच पदावरती म्हणजे आर पाटील यांच्यापासूनचा त्यांचा अनुभव आहे. मगाशी आपण ऐकलं, सरकारमध्ये अशा पद्धतीने परवानगी घेऊन जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्यांनी रीतसर परवानगी घेऊन फोन टॅप केले होते. त्यांनी तो अहवाल डीजीना सादर केला, डीजीनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. मग ही सगळी प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं नवाब मलिकांना म्हणायचं आहे का? म्हणजे आपल्या सरकारमध्ये बेकायदेशीर गोष्टी घडतात याची कबुली नवाब मलिक या निमित्ताने देत आहेत का? यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या लेटर बॉम्ब प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होते, मग गुजरातमध्ये माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर तत्कालीन मोदी सरकार विरोधात कारवाई का झाली नाही असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तसंच न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. मंत्रिमंडळ फेरबदलातील सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचे असून पवारांची भूमिका म्हणजेच सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. जरा गुजरात में जब हमारे मोदी जी मुख्यमंत्री थे या ये सब मंत्रीगण थे, तब संजीव भट्ट IPS या मिस्टर शर्मा और एक अफसर थे, उसने बार बार इस प्रकार के लेटर बॉम्ब गुजरात के सरकार और गुजरात के राज्यकर्ताओं के बारे में लिखे हैं. तो क्या उस लेटर के आधार पर गुजरात सरकार के पूर्व मुख्यमंत्री या आज के मुख्यमंत्री पर आप कार्रवाई करने जा रहे हो? संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो परमबीर सिंह से भी गंभीर थे. आपने संजीव भट्ट को जेल में डाल दिया है, मिस्टर शर्मा भी शायद जेल में है. तो क्या महाराष्ट्र में एक न्याय और गुजरात में दूसरा न्याय? ये कौन सा न्याय? ये कौन सा संविधान? संजीव भट्ट ने जो एलिगेशंस किए थे वो वापस एक बार सामने लाइए. मैं लॉ मिनिस्टर से अपील करता हूँ, इस देश के लॉ मिनिस्टर से मैं अपील करता हूँ. आपके हाथ में कानून व्यवस्था है, न्याय व्यवस्था है, आप कानून के जानकार हैं. और जो लोग लोकसभा और राज्यसभा में कल नाच रहे थे खुदक खुदक कर, हाँ, उनसे भी मेरा अपील है, आप संजीव भट्ट का लेटर, उस वक्त का जो लेटर है वो भी सामने लाइए और उस लेटर के ऊपर भी
आप कार्रवाई की मांग करिए सबसे पहले। आणि आता बातमी आहे यानंतर एक ब्रेकिंग न्यूज भिवंडीतनं. भिवंडी शहरातील नागाव इथे भुसार कंपाऊंड या ठिकाणी धाग्याच्या गोदामाला भीषण आग लागली आहे आणि यामध्ये 7 गोदामं जळून खाक झाली आहेत. स्थानिक नागरिक आग विझवण्याचा प्रयत्न करत असून अद्याप अग्निशमन दलाची घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचू शकलेलं नाहीये आणि त्यामुळे आग अधिकच भडकत चालली आहे. त्यामध्ये धाग्याचे कोंब जळून खाक झालेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नसून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. बोलूयात आमचे प्रतिनिधी रवी शिंदे आपल्या बरोबर आहेत. रवी, ही आग लागण्याचं नेमकं कारण काय आणि आता घटनास्थळी काय परिस्थिती आहे? अच्छा विशाल, 1 तासापूर्वी ही आग लागलेली आहे. आग अद्यापही सुरू आहे. अगोदर अर्धा तासापूर्वी एक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. भिवंडी शहरातील नागाव येथील भुसार कंपाऊंड इथे ही गोदामाला आग लागलेली आहे आणि हे गोदाम जे आहे ते धाग्याचे कोंब असेल, कच्चा कपडा आणि धागा असा मोठ्या प्रमाणात साठा होता आणि आग एवढी भयंकर आहे त्यामुळे म्हणजे नागरिकांना अक्षरशः पाण्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या तासाने जेव्हा अग्निशामक दलाची गाडी दाखल झालेली आहे आणि ते आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण पाणी संपल्यामुळे दुसरी पुन्हा गाडी आता घटनास्थळी पोहोचलेली आहे. अद्यापही आग विझवण्याचं काम सुरूच आहे आणि मोठ्या प्रमाणात धुराचे जे लोळ आहे परिसरामध्ये पसरल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि अतिशय दाटीवाटीची ती लोकवस्ती आहे. विशाल, आपण बघतो ही दृश्यच पुरेशी बोलकी. या दृश्यांमधून आपल्याला लक्षात येऊ शकतं की आगीची तीव्रता काय. एका पाठोपाठ एक 7 गोदामं जी आहेत म्हणजे धाग्याचे कोंब जे असतात त्याला ही आग लागली. बरं, धागा असल्या कारणाने तो वेगाने पेटतो आणि तेवढाच तो झटपट जळून खाक देखील होतो. तसंच इथे झालेलं आहे. पण झालं असं की एका गोदामाला आग लागली आणि त्या पाठोपाठ 7 गोदामांमध्ये ही आग पसरली आणि त्यामुळे आता या आगीचं स्वरूप जरा मोठं आहे आणि ह्या आग विझवण्यासाठी म्हणून भिवंडी नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथून देखील अग्निशमन दलाचा ताफा ही आग विझवण्यासाठी मदतीकरता पोहोचतोय. आणि यानंतर आपल्या सगळ्यांना एक महत्वाचं आवाहन, कारण अर्थात ती वेळेची आता एक क्षणाची गरज आहे, ती वास्तविकता आहे. आणि आता सध्या आपण बघतोय की कोरोना पुन्हा एकदा डोकं वरती काढताना दिसतोय. प्रत्येक दिवशी एक नवीन आकडेवारी आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, राजकीय पक्षाचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एक आवाहन आहे आणि हक्काने सांगणं आहे की मास्क वापरा. कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा, अन्यथा आपण या कोरोनाला आवरू शकणं कठीण आहे. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.